श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचे गोप दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. आठवली का ही कविता आपल्या शाळेतली? अगं हो, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही कविता ना. हो, अगदी बरोबर. तर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी श्रावण मास, औदुंबर, फुलराणी अशा काही निसर्ग कविता लिहिलेल्या आहेत. आणि या कविता म्हणजे लिहिताना त्यांचं जे काही निसर्गावरचं प्रेम आहे आणि निसर्गाची जी त्यांनी सौंदर्यसृष्टी पाहिलेली आहे ती त्या कवितातून त्यांनी वर्णन केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना निसर्ग कवी म्हणूनही ओळखले जाते. श्रावण मास, तर श्रावण मास यामध्ये श्रावण हा जो काही उल्लेख आहे कवितेमध्ये आणि मास, तर मास म्हणजे महिना आणि श्रावण म्हणजे सणांचा महिना. तर श्रावण महिना हा सणांचा राजा समजला जातो. तर या महिन्यामध्ये भरपूर सण असतात, उत्सव, व्रत, वैकल्य. त्यामुळे ह्या सणाचे परंपरागत कथेनुसार खूप महत्त्व वाढलेले आहे. तर ज्यावेळेस सगळीकडे थोडासा पाऊस झाल्यामुळे हिरवळ आलेली असते, निसर्गामध्ये एक छान असं वातावरण निर्माण झालेलं असतं आणि थोडासा जसं काही कवितेत उल्लेख केलेला आहे, कधी ऊन तर कधी पाऊस, तर तो एक प्रकारचा खेळ असतो, लपंडाव असतो. जसं की लहान मुलं एकमेकांशी लपाछपी खेळतात. तर किती छान कवितेत ते दिलेलं आहे कवींनी. तर कधी कधी जर ह्या श्रावण सरी कशाला म्हणतात की जर थोडासा पाऊस येतो आणि पुन्हा थांबतो, पुन्हा थोड्या वेळाने थोडासा पाऊस येतो, तर ह्याला श्रावण सरी म्हणतात. आता हे झालं सरींचं. तर एखाद्या दिवशी काय होतं की ह्या श्रावण सरी एखाद्या दिवशी खूप असं आकाशामध्ये काळे ढग असतात आणि मग श्रावण सरी पडत राहतात आणि अचानक असं थोडंसं सोनेरी ऊन पडतं. तर मग त्या निसर्गाची कमाल बघा. तर यावेळेस लगेच निसर्गाच्या जर समजा डोंगराच्या भागात किंवा कुठून तरी आपल्याला इंद्रधनुष्याची कमान दिसायला लागते. आहे की नाही कमाल? तर खरं तर हे अतिशय निसर्गाचं एक वेगळ्या प्रकारचंच नातं आहे. म्हणजे ऊन, पाऊस आणि इंद्रधनुष्य असं हे नातं. तर मला ज्यावेळेस एक दिवस सकाळी सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन झालं, मी झाडांना पाणी घालत होते आणि अगदी परफ्यूम कसा आपण स्प्रे कसा मारतो तसं थोडासा हलकासा पाऊस पडला आणि मला अचानक मनात आलं की जर इंद्रधनुष्य दिसले तर. आणि काय कमाल आहे बघा, माझं म्हणजे सूर्य उगवला पूर्वेकडे आणि मी झाडांना, कुंडीतील झाडांना पाणी घालता घालता माझं लक्ष गेलं पश्चिमेकडे. तर खरोखरीच तिकडे इंद्रधनुष्याची कमाल मला दिसली. तर ती कमान पाहिल्याबरोबर माझ्या असं ओठांवर आलं, निसर्गाची किमया न्यारी सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमाल भारी. वा वा. तर श्रावण महिना हा सणांचा राजा. या श्रावण महिन्यामध्ये परंपरागत रीतिरिवाजानुसार शंकर भगवान यांची पूजा, उपासना, व्रत, वैकल्य असं काही केलं जातं. तर श्रावण महिन्यात येणारे शनिवार, सोमवार या दिवशी उपवास केले जातात आणि सात्विक भोजन करून उपवास सोडला जातो. आणि निसर्गामध्ये या काळामध्ये पानं, फुलं यांचं भरभरून सौंदर्याने नटलेलं असतं आणि फळं, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, तर ते खाण्याचं महत्त्वही आहे. म्हणूनच सण, समारंभ आणि निसर्ग, ऋतू यांची सांगड घातली गेलेली आहे. तर आता भगवान शंकरांची उपासना करायची, मग आपल्या घरामध्ये देवघरामध्ये पिंड असते, आपण त्याची मनोभावे पूजा करतो, परत आराधना केली जाते, फुलं, बेलाची पानं सगळं. आणि शंकराला पांढरी फुलं खूप आवडतात, पांढरी गोकर्ण, मग जाईजुईची फुलं आहेत, गुलाबाची फुलं आहेत, जास्वंद आहे आणि अशी खूप अनेक प्रकारची फुलं आलेली असतात.
आणि आपल्याला खूप आनंद झालेला असतो की आपल्याला पूजा करायची, देवाला फुलं, दुर्वा, बेलाची पानं व्हायची. मग आपण ते आपल्या घरात कुंडीत असेल, जर समजा बागेत जागा असेल तर आपण ती फुलं तोडतो, पाणी तोडतो, तर त्यांचे जे काही रस असतात तर त्याचे औषधी गुणधर्म आपल्या शरीरामध्ये जातात. आपल्याला साधं फुलांचा वास जरी आला तोडताना तरी आपलं मन अतिशय प्रफुल्लित होऊन जातं. आणि त्यामागे आता म्हणजे विज्ञानाची काही काही म्हणजे हे सांगितलेले आहे की त्याचे काय फायदे आहेत. आणि आपल्याला सौंदर्यात फुलांचं तर खूपच महत्त्व आहे. आता व्रत वैकल्य उत्सव म्हटलं की एकमेकांच्या घरी जाणं, श्रावणमध्ये मंगळागौर पूजन असतं, आणखी जिवंतिका पूजन असतं. तर मग घरी ज्यावेळेस जातो आपण हळदी कुंकवाला वगैरे बोलवून, मग बायकांची एकमेकींची जशी काही चढाओढ झालेली असते की मेकअप करायचा, मग गजरा केसामध्ये माळायचा, कुणी गुलाबाचं फूल लावतं, कुणी एक का होईना पण कुठलं तरी फूल लावणारच. मग ते सोनचाफ्याचं असू द्या किंवा जाईजुईचा गजरा असू द्या. आणि मग आपण एकमेकींकडे बघून असं म्हणतो, अरे वा, हिने किती छान साडी घातली, हिने किती छान मेकअप केला. आणि मग विषय जातो तो केसांवर, तर किती छान केश रचना केली. आणि मग त्याला जर तो माळलेला गजरा तो जर आवडला तर आपण एकमेकींमध्ये त्या विषयावरच आपली चर्चा चालते. म्हणजे आपण थोडंसं जे काही टेन्शन असतं कामाचं असू द्या किंवा कुणाला आजाराचं असेल तर त्याच्यातून थोडंसं आपण बाहेर पडतो, आपण वेगळ्या विषयांवर जातो. तर असं हे जी काही सांगड घातलेली आहे तर ती अतिशय सुंदर आहे या सणांची. श्रावणामध्ये भगवान शंकराची पूजा मनोभावे केली जाते. तर जी महादेवाची पिंड असते तर बेलाचं पान वाहिलं जातं. आणि जी आपण व्रतवैकल्य उपासना केली जाते त्यावेळेस 108 पानांचा अभिषेक केलेला जातो. आणि ही बेलाची पानं जी आहेत तर त्याला 3 पानं आहेत. शक्यतो आपण बघतो की दुसऱ्या कुठल्या झाडांची पानं ज्यावेळेस तर ते सिंगल असतं, तर हे 3 असतात. आणि मग याची औषधी गुणही खूप आहेत आणि हे महादेवालाही प्रिय आहे. तसंच फुलांचं ज्यावेळेस आपण वेलीची फुलं तोडतो मग आपली कल्पनाशक्ती जागृत होते. आपण रांगोळी ज्यावेळेस काढतो फुलांची, वेगवेगळे फुलं एकत्र करून त्यांची रांगोळी काढू शकतो. पारिजातकाची आहे, जाईजुईची आहे, गुलाबांच्या पाकळ्या. आणि जर समजा आता असं बेलाचं मोठं पान आहे तर आपली कल्पनाशक्ती आणि सकारात्मकता जी काही जागृत होते ह्या सण उत्सवांच्या रूपाने, तर ह्यामध्ये लगेच असं आपल्याला वाटतं की ह्याच्यावर आपण काहीतरी रांगोळी काढावी, ओम नमः शिवाय लिहावं किंवा मग त्यावर कलर करून महादेवाचं चित्र काढावं. म्हणजे इतकं छान असं ते मोठं पान आहे तर आपलं थोडीशी कल्पना जागृत होते. तर हे सगळं आपल्या हिंदू संस्कृतीत जे काही सण उत्सव आहे तर त्याचा आनंद, सकारात्मकता ही आपल्यामध्ये वाढत जाते आणि त्याचे आपल्या आरोग्यावर अतिशय चांगले परिणाम होतात, उपयोग होतो त्याचा. आता श्रावण महिना म्हटलं की नागपंचमी आहे. मग नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येतात. मग नंतर 15 दिवसांनी राखी पौर्णिमा येते. मग भावाला राखी बांधायची असते. आणि आपला श्रावण महिन्यात येणारा सर्वात मोठा भारतीयांचा उत्सव म्हणजे 15 ऑगस्ट. तर तो तर अतिशय म्हणजे मुलांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचा. म्हणजे मुलांना अगदी शाळेत जायचं म्हणजे जायचंच असतं. तर अतिशय हा असा आवडणारा हा सण आहे. आणि कृष्ण जन्माष्टमी ही सुद्धा श्रावण महिन्यात येते. मग कृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो. म्हणजे हा उत्सव सुद्धा अतिशय आनंद देणारा आहे. तर अशा या श्रावण महिन्याचं जे काही महत्त्व आहे ते खूपच आहे. आता हे जे औषधी झाड आहे, ओव्याची पानं, ह्याला साधा तुम्ही पाणी घाला किंवा हात जरी लावला तरी त्याचा असा सुंदर असा वास येतो आणि मन असं प्रसन्न होऊन जातं त्या वासाने. हो, खरेच. आणि त्याचा जो काही औषधी गुणधर्म आहे की कुणाला समजा घसा थोडासा काही कफ झाला असेल, घसा बसला असेल, मग त्याचं काढा करायचा किंवा चहामध्ये, किंवा मग भजी तळताना त्यामध्ये बारीक कापून टाकलं जातं त्या पिठामध्ये. तर असे काही जे गुणधर्म आहेत म्हणजे
निसर्ग आपल्याला ते बरोबर त्या त्या ऋतूनुसारच सगळं काही देत असतो आणि ते आपण सगळं आनंदाने स्वीकारत असतो आणि त्याच्यामुळं आपला जो काही सगळा म्हणजे सृष्टीचा जो आपल्यावर परिणाम होतो आरोग्यावर तो अगदी चांगला होतो. आणि ज्यावेळेस आपण घरामध्ये पूजा करतो अगदी आपण मांडी घालून बसतो तर मग आपल्याला ती एकाग्रता येते. मांडी घालून आपण समजा देवाची आरती करतोय किंवा महादेवाचं आता जर समजा आपण पूजा करतोय तर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणत आपली एकाग्रता आणि आपली तल्लीनता वाढते. तर ह्याच्यातनं आपल्या आरोग्यावर आणि सकारात्मकतेवर अतिशय चांगला परिणाम होत असतो. तर असा हा श्रावण महिना. श्रावणातली भक्ती म्हणजे अगदी म्हणजे देवापुढे सुबक रांगोळ्या काढणे, अंगणात छान रांगोळी काढणे ही सुद्धा एक भक्तीचाच प्रकार आहे. देवाजवळ भजन म्हणणे, आरत्या म्हणणे, श्रावण महिन्यातील म्हणजे कविता सुद्धा त्याच्यात बराच म्हणजे असं देवांचा सुद्धा उल्लेख आला आहे, निसर्गाचा उल्लेख आला. अशा आपण कविता म्हणू शकतो, भजने म्हणू शकतो. तर मग आज तू श्रावण महिन्यावर एखादी कविता म्हणून दाखव. कोणती म्हणू? श्रावण महिन्यावर कुसुमाग्रज यांनी अतिशय सुंदर अशी कविता लिहिलेली आहे. तर ती कविता तू म्हणून दाखव. चालेल. तर ती कवितेची सुरुवात काय आहे? हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला. ही कविता तू म्हणून दाखव. चालेल. हसरा नाचरा जरा साला जिरा, हसरा नाचरा जरा साला जिरा, हसरा नाचरा जरा साला जिरा सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरा साला जरा, हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत, तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजला मातीत श्रावण आला, भिजला मातीत श्रावण आला. सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरा साला जरा, हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला, भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणी, मेघात लावीत सोनेरी निशाणी आकाश वाटेली श्रावण आला, आकाश वाटेली श्रावण आला. सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात, लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपित श्रावण आला, केशर शिंपित श्रावण आला. इंद्रधनुष्याचा बांधित कमानी, इंद्रधनुष्याचा बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला, संध्येच्या गगनी श्रावण आला. सुंदर साजिरा श्रावण आला,
सुंदर साजिरा श्रावण आला, हसरा नाचरा जरासा लाजरा, हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. लपेट गा मागे धावे माळावर, लपेट गा मागे धावे माळावर, असा खेळ कर श्रावण आला, असा खेळ कर श्रावण आला. सृष्टीत सुखाची करीत पेरणी, सृष्टीत सुखाची करीत पेरणी, आनंदाचा धनी श्रावण आला, आनंदाचा धनी श्रावण आला. सुंदर साजिरा श्रावण